कारंजा समृद्धी महामार्गावर 1,31,00,000चा प्रलंबित गुटखा जप्त। वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथून समृद्धी महामार्ग टोलनाका येथे महामार्ग पोलिसांनी धडक कारवाई करून आयशर वाहनासह 1,31,51,000चा प्रलंबित गुटखा पकडल्याची माहिती मिळालेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 9 मे 9 वाजता कारंजा टोलनाका येथे प्रादेशिक विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक कृष्ण कन्हैया पवार व पोलीस अंमलदार यांनी संशयित आयशर वाहन क्रमांक MH40 CT 2964 थांबून तपासणी केली। वाहनात तंबाखूजन्य पदार्थ असून तो अमरावती जावेद नामक व्यक्तीचे सांगितले। याबाबत माहिती लगेच वाशिमचे API नितीन दांदळे यांनी लगेच नागपूर विभागाचे पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांना दिली। सदर वाहन ताब्यात घेऊन कारंजा पोलीस स्टेशनला आणण्यात आले। दांदळे यांनी पुरवठा विभाग यांना माहिती दिली। सुगंधित तंबाखू असल्याचे निष्पन्न झाल्याने पवार यांच्या फिर्यादीवरून कारंजा येथे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अधीक्षक यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनात महामार्ग पोलीस वाशिमचे प्रभारी API नितीन दांदळे, PSI कृष्ण कन्हैया पवार, हेड कॉन्स्टेबल अमोल इंगोले, पोलीस कॉन्स्टेबल आनंद वाकडे करीत आहेत। प्रतिनिधी गोपाल तिवारी।